ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज महाविकास आघाडीच्या वतीने ही बैठक आयोजित केली होती। या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षातर्फे लढलेले आमचे मित्र भूषण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती माझ्या प्रचारासाठी आणि काँग्रेस पक्षाने देखील मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे। या नोंदणीचा आपल्याला उपयोग माझ्या विजयासाठी करून घ्यायचा आहे अशा प्रकारचं आवाहन मतदारांना केलं गेलं आणि मी देखील मतदारांना विनंती केली की ज्या प्रमाणात आपण मतदान केलेलं आहे या मतदारांना विनंती करून हे मतदार त्या दिवशी मतदान करतील याची काळजी घ्यावी अशी विनंती मी आज या दिवशी केलेली आहे। पदवीधरांसाठी ही फॅकल्टी आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या फॅकल्टीमध्ये बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आहे। पदवीधर जे बेरोजगार आहेत आजही यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। जे पदवीधर नोकरीला आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाही आहे। अंडर त्यांच्या इस्टिमेटेड नोकऱ्या त्या लोकांना कराव्या लागतात आणि असे मुद्दे जे आहेत की ज्याच्यावरती आत्तापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही किंवा या नोकऱ्या आता नवीन ज्या उद्भवलेल्या समस्या आहेत याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही माझा मॅनिफेस्टो काढलेला आहे, संकल्पपत्र काढलं आहे। आज देखील माझ्या एका जाहीरनाम्याचं उद्घाटन व्हाईस चान्सलर जे एक्स व्हाईस चान्सलर मुणगेकर जी होते बालचंद्र मुणगेकर साहेब ते करणार आहेत आणि त्याच्यामध्ये मी बरेचसे विषय घेतलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की मुलं परीक्षा देतात ग्रॅज्युएट्स आणि प्रत्येक वेळेला त्यांना फी भरावी लागते। प्रत्येक वेळेला त्यांना आता एकच वर्षभरात फी घेऊन शासनाच्या जेवढ्या परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षा त्यांना द्यायला परवानगी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मी शासनाकडे केली आहे। शासनाच्या ज्या फेलोशिप्स असतात ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स फेलोशिप असते ही बऱ्याच लोकांना मिळत नाही। अशा ज्या काही वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत या पदवीधरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे आहे। कारवाई सुरू करून जी नावं सापडलेली आहेत त्यांना ती नावं त्यांनी मतदार यादीमध्ये ऍड करावी अशी माझी विनंती आहे। आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की 2 तासाचं कन्सेशन द्या। राज्य शासनाला तर सुट्टी दिलेली आहेच परंतु प्रायव्हेटमध्ये जे काम करतात त्यांना देखील 2 तासाचं कन्सेशन मिळावं अशी विनंती आम्ही केलेली आहे। कदाचित माझी विनंती मान्य होईल पण तरी देखील कार्यकर्त्यांनी सकाळीच कामावर जाणाऱ्या अगोदर मतदारांना घेऊन मतदान करून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। थँक्यू। निवडणुकीच्या पुरता फक्त हा विषय। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।